तर मित्रांनो, सायकल घेऊन आलेला मुलगा जो आहे तो आम्हाला वाटलं थांबणार तिथे, पण तो काय थांबला नाही. तो असंच चालला पाण्यातून. बहुतेक तो पाण्यातून पलीकडे जाणार आहे. आणि या ठिकाणी लक्ष्मी मंदिर आहे. याची यात्रेचा भाग तुम्ही पाहिला असाल तर डिग्रजच्या कृष्णाकाठचा रस्ते ब्लॉक झाले, असा हा पहिला ब्लॉग चालू करू आपण. मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठचे भाग पाहताय ना, तर या भागामध्ये मी दाखवत असतोय की डिग्रज गावात माझ्या डेली लाईफमध्ये काय घडलं. आणि डिग्रज गाव याला लागून दुसरे गाव आहे कसबे डिग्रज. आपले हे डिग्रज गाव ह्याला मौजी डिग्रज म्हटलं जाते आणि शेजारच्या गावाला कसबे डिग्रज. या दोघांना जोडणारा पूल आहे आणि पुलावर पावसाचं पाणी वाढलं की कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर पाणी वाढतंय आणि या पुलावर पाणी येतंय. शिवाय गावातील रस्ते बंद होतात, या टाईपचा भाग होतो. त्या रस्ते बंद झाल्यावर तिथे पाणी कसं येतं आणि त्या ठिकाणी मला काय काय पाहायला मिळालं, वेगवेगळ्या घटना या आठवत असते. आता पाणी वाढलेलं आहे आणि पाणी वाढल्यानंतर आपला लक्ष्मीचा ओढा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी लक्ष्मी मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिला चिरा लक्ष्मीचे आपण भाग केले होते यात्रेचे, तर त्या ठिकाणी रस्ता बंद झालेला आहे. तर त्याचा हा भाग पहा. असे गावात 2-3 रस्ते वेगवेगळे बंद झाले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन काय काय पाहिलेलं आहे हे अशा या भागात आहे. तर डिग्रजच्या कृष्णाकाठी हा पहिला भाग पहा. असे 3 भाग येणार आहेत. डिग्रजच्या कृष्णाकाठी पुन्हा पाणी वाढले याचे 3 भाग. हा पहिला भाग पहा आणि आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. सुरुवातीस आपण गेलो आहे नदीवर, कृष्णा नदी. आणि कृष्णा नदी जी आहे ही डिग्रजच्या कृष्णाकाठची सर्वात मुख्य नदी आहे. आणि या ठिकाणी हा जो पूल आहे हा मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रज या 2 गावांना जोडणारा पूल आहे. आणि पक्षी बघा इथं पुन्हा बसू लागलेत वरमध्ये, कारण की पुन्हा एकदा त्यांच्या घरट्यात पाणी चाललेलं आहे. त्यामुळे आता पक्षी वर बसू लागलेत, कारण या पुलाच्या खाली बरोबर त्यांची घरटे आहेत. आणि हे दुसऱ्यांदा होतं या पावसाळ्यात की पक्ष्यांचं नुकसान होत आहे आणि पक्षी पुन्हा तिथे वर जाऊन बसले तर की वाट पाहत. आणि पक्ष्यांची संख्या बी कमी झालेली दिसत आहे. आणि या ठिकाणी माझ्या गाडीवर माझा मुलगा अवनीश मागे बसला आहे आणि त्याचा मित्र भैया, आम्ही 3 जण मिळून जात आहे डिग्रजच्या कृष्णाकाठी. कुठे कुठे पाण्यामुळे रोड बंद झाले हे पाहण्यासाठी. आणि गावातील लोक देखील बघा, पुढे गाडीवर तुम्हाला दिसेल की पाणी बंद झाल्यामुळे, रस्ते बंद झाल्यामुळे लोक पाणी वाढेल तसं बाहेर येतात की कुठे कुठेपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी आता एका वेगळ्या रस्त्यामध्ये आपण जाणार आहे, लक्ष्मी ओढ्यात जाणार आहे. तर या ठिकाणी पाणी दिसेल तुम्हाला की पाणी बघा रस्त्यामध्ये येऊन शेतामध्ये पिकामध्ये घुसायला सुरू झालेलं आहे, म्हणजे पाणी नक्कीच वाढलेलं आहे. आणि या ठिकाणी त्याच्या अगोदर लक्ष्मी ओढ्याच्या जायच्या अगोदर आपण जाणार आहे गावपंथ्याला. गावपंथ्याला म्हणजे ज्या ठिकाणी मेन गावचा सेंटर असतो, ज्या ठिकाणी मेन गावाला जोडलेला पांथा असतो, म्हणजे हा इथं पूल आहे. ज्या ठिकाणी नदी ही गावाला जोडली जाते त्याला पांथा म्हटला जातो. मी आलेलो आहे आणि या ठिकाणी मुलं बघा आपला पाहून ब्लॉगर म्हणून आलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आम्ही तिथे थांबलेलो आहे. आणि पाणी जसं वर येईल तसं घरच्या बायका मात्र धुणं धुवायसाठी त्यांना पाणी जवळ मिळतंय. एकेकाळी पाणी खूप खाली असायचं आणि हे पूल बघा दुरून मगाशी जो पुलावर आलो आपण तो पूल इथं दिसतोय. एकेवेळी पाणी भरपूर खाली असायचं, पण आता पाणी भरपूर वर आलंय, त्यामुळे स्त्रिया देखील इथे धुवायला आलेत. आणि या ठिकाणी मी पुन्हा झूम करून तुम्हाला पूल दाखवत आहे की पक्ष्याची घरटी पुन्हा एकदा बुडलेत बघा. आणि आपला मुलगा अवनीश आणि भैया या ठिकाणी पाण्यात दगड मारण्याचा खेळ हा मुलांचा सर्वात आवडीचा खेळ असतो, त्या प्रकारे खेळ खेळत आहेत. हे पहा, पाण्यात दगड मारून भाकरी तयार करणे अशा प्रकारचा हा मुलांचा आवडीचा खेळ असतो. हा आवडीचा खेळ ते दोघं खेळत आहेत. आणि ते खेळून झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं चला आपण आता जायचं आहे. पण इतक्यात आपले दुसरे मित्र देखील आले. आदित्य इथे संग्राम उभारला आहे आणि हा आदित्य देखील आलेला आहे. आणि याच्या हातात काय दिसते मला तर फ्रेंडशिप बँड. तर बघूया फ्रेंडशिप बँडची देखील चर्चा होणार आहे. पुन्हा दुसरा एक मित्र आला ओम. हा ओम देखील आला आणि ओमच्या मागे जरा पुढे आल्यानंतर काय झालं तर हे चुकून कुत्रं या मागे लागलं. कुत्राला माग ते कुत्रं देखील दुसरीकडे चाललंय, त्यामुळे आपलं वाटतं इथं चावते काय, पण नाही, ते कुत्रं दुसरीकडे गेलं. आणि आपण इथं या ठिकाणी आता नमस्कार आदित्य नमस्कार करताय आपल्याला. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी बघा आणि छोटे मित्र हातामध्ये फ्रेंडशिपची रीळ घेऊनच जात आहेत. तर मित्रांच्या हातात फ्रेंडशिप बँड आणि फ्रेंडशिप बँडची रीळच घेऊन मित्र आपले फिरायला लागलेत. हे बघा फ्रेंड्स. आणि आपल्याला देखील आज कोण ना कोणतं फ्रेंडशिप बँड बांधणार नक्की, हे मात्र खरं, कारण की इतके सगळे फ्रेंडशिप बँड आहेत म्हटल्यावर. आणि तिसऱ्या भागात हे आहे की फ्रेंडशिप बँड वगैरे आपला मित्र बांधतील. तर आता हा पहिला भाग सुरू आहे. तर पहिल्या भागात तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या रस्त्याला मी चाललेलो आहे आणि इकडे 2 मित्र पुन्हा एक आले आहेत हात करत. अरे आम्ही जाणार इतक्यात 2 जण आले. आणि इथे आता हे 2 जण थांबल्यानंतर पुन्हा पुलाला मी दाखवलो तर या ठिकाणी त्या मित्रानं काय केलं आहे, गाडीवर टी-शर्टवर काय लिहिलं आहे. अरे टी-शर्टवर यानं काय लिहिलं आहे, यानं टी-शर्टवर आपल्या दुकानाचं नाव देखील घातलेलं आहे, प्लस ट्रॅक्टरचा नंबर आणि ट्रॅक्टरचा इमेज देखील काढला, MH10CX ट्रॅक्टरचा इमेज देखील काढलेले आहे. तर काही हौशी मित्र असतात, ट्रॅक्टर त्यांना आवडत असतो, ते ट्रॅक्टरचं त्यांनी शर्ट घातला आहे करून डिजिटल करून. आणि या ठिकाणी बघा रस्त्यावर जो लक्ष्मी वाढायला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी हा बोर्ड पडलेला आहे. हा बोर्ड उभारून ठेवा म्हटलं, सावधान पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये. कारण की या ठिकाणी हा बोर्ड आता लावलेला आहे डिग्रजच्या कृष्णा किनारच्या एका रस्त्यावर. का लावलेला आहे
कारण की पुढे पाणी हे आहे हे वाढलेलं आहे आणि ते पुढे पाणी कसं वाढले आणि हा रस्ता पूर्णपणे डिग्रजच्या कृष्णाकाठचा बंद झाला आहे. तर तो पाहण्यासाठी आपण पुढे जात आहोत आणि गाडीने पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन की रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे आणि तेच लक्ष्मी मंदिर जिथं आहे त्या ठिकाणीच हा रस्ता आहे. या ठिकाणी आपण जात आहे. हा सुरुवातचा छोटा वत आहे, वत म्हटलं जाते आणि पुन्हा येणार आहे तो लक्ष्मीचा ओढा आहे. लक्ष्मी ओढा का म्हटलं जाते? कारण त्या ठिकाणी लक्ष्मीचं मंदिर आहे म्हणून त्याला लक्ष्मीचा ओढा म्हटलं जाते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रस्त्याला जाताना कामगार बायका काम करल्यात. शिवाय इथे बघा फवारणी करायला लागलाय, रस्त्याच्या तणनाशक मारलाय शेजारी जे तण आलं असतं शेताच्या कडला. आणि या ठिकाणी लक्ष्मीचं मंदिर तुम्हाला दिसेल तर मी झूम करून दाखवत आहे की लक्ष्मी मंदिरचा कळस आहे आणि कळस झाल्यानंतर या ठिकाणी दिसेल तुम्हाला की पाणी रस्त्याच्या बरोबर इथे पुढे आलेलं आहे. हे बघा, कारण की नदीचं पाणी वाढलं की पाठीमागे तुंब येतो आणि हे दोन रस्ते ब्लॉक होतात. एक लक्ष्मी मंदिरचा रस्ता आणि पुढल्या भागात एक दाखवणार तो रस्ता. या ठिकाणी त्या दोन मुली मग अशी होत्या त्या तिथे नदीपाशी त्या दोन्ही देखील आलेल्या आहेत. त्या वडिलांसोबत आलेल्या आहेत आणि गाडी धुवायचं काम करत आहेत. आणि या ठिकाणी माझ्यासोबत अवनीश आणि भैया हे दोघं जण आहेत आणि ते दोघे देखील पाण्यात उतरायचा मोह त्यांना राहिला नाही. लगेच पाण्यात उतरले. पाणी मात्र अतिशय गार गार होतं आणि ही व्यक्ती हिने आता नुकतंच कपडे घालायला लागलेत म्हणजे पलीकडे पाण्यातून चालत आले त्यांनी. तर मला त्यांनी सांगितलं की कुठे केवढं पाणी आहे, तर कमरेपर्यंत पाणी आहे, तुम्ही जाऊ शकता म्हटले. पण मी म्हटलं आम्हाला काय जायचं नाही, आम्हाला रेकॉर्डिंग फक्त करणार आहे कारण पलीकडे जाणं हे आता धोक्यात जाऊ शकते. पाणी ओढत नसते पण इथे भैयाला काय दिसते बरं, मासं दिसायला थोडं. आणि या ठिकाणी लक्ष्मी मंदिर तुम्हाला दिसेल. या लक्ष्मी मंदिरचे यात्रेचे भाग तुम्ही पाहत असाल. डिग्रजच्या कृष्णाकाठी वेगवेगळे भाग येत असतात. या ठिकाणी बघा मुंग्या बसले आहेत, मुंग्या काळ्या काळ्या अशा गट्टा होऊन बसले आहेत कारण की असा पूर्ण गट्टा झाला की मुंग्या काही करत नाहीत. गट्टा झाला बसला की पाणी त्यांना काहीच करू शकत नाही. आणि हा मित्र एक आलेला आहे तर हा बहुतेक पलीकडे जायच्या तयारीत आला आहे त्यामुळे ह्यानं पाय खोचायचा तयार केला आहे सायकल घेऊन. आणि या मुलीनं वाटलं की तो जाणार नाही पलीकडं, पण त्यांना नंतर आश्चर्य वाटलं की हा तो चाललाय आणि तो पाण्यात सायकल घेऊन तो व्यायामासाठी चाललाय. बहुतेक तो काय तर खेळायसाठी किंवा जिमसाठी वगैरे चाललेला आहे आणि त्याला रस्ता पार करूनच जाणार आहे तो. त्याला म्हटलं आम्ही अरे नको जाऊ म्हटलं, तरी देखील तो म्हटला एवढं काय जास्त पाणी नाही आहे. आणि पाण्याची डिग्रजच्या कृष्णाकाठी बऱ्यापैकी मित्रांना सवयच आहे मित्रांनो की जास्त भीती काय वाटत नाही. थोडीफार भीती वाटते कारण पाणी आमच्या 5 वेळेस पुजलेलं आहे. असं वाटतं की पूर सारखा येतोय त्यामुळे आम्हाला काय जास्त भीती वाटत नाही. आणि हा मित्र आपला जो आहे तो आता चाललेला आहे. हे बघा पाण्यातून चाललेला आहे तो आणि बघता बघता तो निम्म्यापर्यंत देखील गेलेला आहे. आणि पाणी बघा, पाणी आम्हाला इथंपर्यंत लागलेलं आहे. मला आता गुडघ्या या खालीपर्यंत पाणी आहे. आणि या ठिकाणी मासं बहुतेक धरायसाठी अवनीश आणि भैया प्रयत्न करल्यात. मासं दाखवायत मला. हां मासे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे मासे आहेत पण आता व्हिडिओमध्ये दिसणार नाही. पण डोळ्याला दिसले होते मासे. डोळ्याला दिसतं कारण की डोळ्याला आपले 50 आपला हे कॅमेरा मेगापिक्सेल जेवढा असतो त्यापेक्षा डोळे 500 मेगापिक्सेल पाहू शकतात त्यामुळे डोळ्याला थोडंफार दिसते. आणि आता हे मुलगा पाहतोय तर काय निम्म्याच्या पुढं देखील गेलेला आहे. हां बहुतेक हा आता पलीकडे जाणार. याने ठरवलंच आहे की पलीकडे आपला व्यायामला जायचंच आहे म्हणून तो चाललेलाच आहे. या ठिकाणी मोठी गाडी घेऊन एक मित्र आलेला आहे. तो धुवायचं काम करायला लागलाय गाडी धुवायसाठी. पाणी रस्त्याच्या वर आले की लोक मात्र गाड्या 2 व्हीलर वगैरे धुवून घेतात आपले, कारण की पाणी असं कधी वर जास्त येत नाही. आणि आल्यानंतर मित्र हे बघा हिने 2 टेम्पो आणलेत. हा एक टेम्पो दुसरा एक टेम्पो आणि टेम्पो धुवायचं काम करत आहे तो. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी पुन्हा एकदा मंदिर दाखवतोय मी. तर मंदिराच्या मात्र जवळपास पाणी गेलेलं आहे. मंदिर उंचावर टेकडावर आहे पण पाणी मात्र त्या जवळ गेलेलं आहे. आणि आता आपण जायचं आहे या ठिकाणी दुसऱ्या एका ठिकाणी दुसऱ्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल की दुसऱ्या रोडवर गेलेलो आहे. हा पहिला रोड ब्लॉक झालेला आहे. तर या ठिकाणी बघा पलीकडल्या रस्त्यावर देखील लोक थांबले आहेत. आणि गाडी धुताना गाडी असं गाडीमधून पाणी मारणं हे कॉमनच आहे. मी देखील अवनीशकडे मोबाईल दिला आणि म्हटलं रेकॉर्डिंग कर, आपण देखील पाणी मारूया. आणि गाडी रेकॉर्डिंग करण्याच्या नादात मी देखील गाडी चालू केली आणि पाणी बघा कसे उडाले आहेत आणि मुली खेळायला लागलेत पाण्यामध्ये. मुलांना तेवढीच मजा असते. रविवारचा दिवस होता सुट्टीचा त्यामुळे पाणी खेळण्यात त्यांची मजा मस्ती वाटायला लागली आहे. तर मजा मस्ती करणं हेच लहानपणीचं जीवनाचा खरा भाग असते त्यामुळे त्यांना देखील मजा वाटू लागल्या. आणि मी देखील आता इथे काय करत आहे तर माझ्या गाडीला देखील मी पाणी उडवत आहे. तर आपला मुलगा अवनीश देखील म्हटला की भैया देखील म्हटला आणि दोघंच म्हटले की आपण पाणी उडवा की ब्लॉगर तुम्ही पण. मग मी देखील पाणी उडवलं. आपण आपली गाडी जरा सायलेन्सरमधून धूर मारत आहे कारण गाडी जरा जुनी झाली आहे आणि गाडी इंजिन कामाला आलेली आहे. पण त्या ठिकाणी तरी देखील मी रेस करून धूर मारलेलंच आहे आणि पाणी देखील मारलेलं आहे. आणि पलीकडे
पाणत्याला काय दिसतंय, म्हणजे रोडच्या पलीकडल्या साईडला काय दिसते मला, पलीकडल्या पाणत्याला म्हणता येत नाही, पाणत्याला पण नदीच्या म्हणणार, पण हा ओढ्याच्या पलीकडल्या बाजूला काय दिसते, तर या ठिकाणी एक स्कॉर्पिओ आलेले आहे आणि स्कॉर्पिओवाला देखील गाडी धुवायसाठी तिथे आलेला आहे आणि हे 2 मुले आणि त्याचा वडील निघून गेलेले आहेत आता. आणि या ठिकाणी आता आलेले आहेत कसबे डिग्रज गावचे हे आहेत एक ब्लॉगर म्हणणे, त्यांनी इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे करतात, तर ते इंस्टाग्रामच्या व्हिडिओसाठी त्यांनी आलेले आहेत रेकॉर्डिंगसाठी. तर यांचं नाव भोकरे आहे आणि त्यांनी देखील मोबाईल कॅमेरा काढून पुढे जाऊन थोडं रेकॉर्डिंग केलेलं आहे. आपण मौजे डिग्रजचा आहे आणि ते कसबे डिग्रजचे आहे आणि दोन्हीमध्ये जोडणारा एक पूलच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि या ठिकाणी आता मी ही रेकॉर्डिंग करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी जाणार आहे, पण ते दुसऱ्या भागात आहे. आणि हे बघा अजून एक मुलगा, लहान मुलगा आणि वडील त्याला घेऊन आलेला आहे दाखवण्यासाठी. आणि स्कॉर्पिओ जे आहे त्याच्यामध्ये काय, अरे लहान मुलं कपडे काढून तिथे खेळायला लागली, आंघोळ करायला लागली, नाचायला लागली, बागडा लागली, कारण की पाणी बघून मुलांना मजा वाटते आणि पाण्यात पडायला लागली, पोहा लागली. तर स्कॉर्पिओ धुणार आहेत त्यांनी, तर स्कॉर्पिओ धुवायच्या नादात त्यांनी तसं करतायत. आणि पुन्हा आता हा भाग एंड करू, उद्या भेटूया.